नमस्कार श्रोते हो. नुकतंच मी ठाण्यात एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं आणि त्या कार्यक्रमामध्ये मला ग्रंथकुंभ भेट देण्यात आला आणि मी एक एक करून एकेका पुस्तकाबद्दल सांगेनच, परंतु आता मी ठाणे वैभव छापता छापता कहाणी सावलीतून जन्मलेल्या वृक्षाची या पुस्तकातील मला आवडलेल्या लेखाचं अभिवाचन करणार आहे. लेखाचं शीर्षक आहे संस्कारांचा प्रभाव. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात कार्य करत असताना तुमचा विकास हा जसा अनुभवातून शिकण्यातून संपन्न होत असतो, तसंच तो तुमच्या भोवताली असलेल्या व्यक्तींच्या प्रभावातून देखील ठरत असतो. पप्पांच्या काय किंवा माझ्या आयुष्यात काय अनेक चांगल्या व्यक्तींनी आम्हाला खूप सहकार्य केलं, आमच्यावर निरपेक्ष प्रेम केलं. स्वकर्तृत्व आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची ज्योत विझू दिली नाही. लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवणं, तुम्हाला आपल्यातलं एक समजणं, तुमच्या मतांना शब्दांना मान देणं ही तुमच्या व्यक्तिमत्वाची ती जमेची बाजू असते. ठाणे वैभवचेही एक व्यक्तिमत्व घडत होते आणि ते वाचक, वितरक, जाहिरातदार आणि तमाम हितचिंतकांच्या पसंतीस उतरत होते. त्याला संस्थेचे रूप प्राप्त झाले होते. त्याचप्रमाणे तुमच्या यशस्वी वाटचालीत त्याला फार महत्त्व होतं. वाचक आणि जाहिरातदार तसेच वितरक यांनी आमच्याबद्दल आपुलकी बाळगली. त्यामुळे स्पर्धा असली तरी जिव्हाळ्याचा हा ओलावा आम्हाला स्फूर्ती देत राहिला. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की वटवृक्षाचे बी हे छोटंसं असतं, पण त्यातून वटवृक्ष उभा राहतो आणि तो इतरांना सावली देण्याचं काम करतो. त्याच्या पारंब्या जमिनीला टेकतात आणि त्यातून दुसरा वृक्ष आकारास येतो. पप्पांनी ठाणे वैभवचं बीज रोवले, त्यासाठी अतोनात कष्ट घेतले. नंतर त्याला वाढवण्यामध्ये, फुलवण्यामध्ये, सशक्त करण्यामध्ये मी जीवापाड योगदान दिलं आणि आता त्याच्या सावलीत इतर व्यक्तींना आधार देण्याचे काम करत सगळ्यांना बरोबर घेऊन जात आहोत. श्रोते हो, हा खूप प्रेरणादायी असा प्रवास याच्यामध्ये रंगवलेला आहे आणि मी सुद्धा अनेक वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये लिहित असते आणि हे सगळे पत्रकार माझ्या लेखणीला सगळ्यांच्या समोर आणत असतात छपाईच्या माध्यमातून, आणि त्यातलंच हे एक ठाणे वैभव आहे. तर मी माझ्या या माध्यमातून मी ठाणे वैभव या वृत्तपत्राचे नेहमीच मनापासून ऋणी राहीन की जेव्हा जेव्हा मी लेख लिहिलेला आहे तेव्हा तेव्हा त्यांनी तो छापून आणलेला आहे. आणि हे पुस्तक सुद्धा खूप खूप असं प्रेरणादायी आहे. मी आत्ता एक छोटासा पॅराग्राफ वाचला, त्यातून तुमच्या लक्षात आलंच असेल. तर धन्यवाद ठाणे वैभव. थँक्यू सो मच.